नमस्कार मित्रांनो, अनेक जण मंदिरात जाण्यापूर्वी पायरीच्या का पाया पडतात जाणून घ्या. कारण मंदिरात प्रवेश करताना पायरीला स्पर्श करून नमस्कार करणे, पाया पडणे ही केवळ एक परंपरा नसून त्यामागे आपल्या संस्कृतीने शिकवलेली अत्यंत सुंदर आणि सकारात्मक कारणे आहेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अहंकार बाहेर सोडणे, नम्रतेची भावना बाळगणे. मंदिराची पहिली पायरी ही आपल्या मर्यादेची आठवण करून देते. मंदिरात जाताना आपण आपला हुद्दा, संपत्ती, वय आणि अहंकार या सर्व गोष्टी मंदिराबाहेर सोडून पूर्णपणे नम्र होऊन जात आहोत हे दर्शवण्यासाठी पायरीला हात लावून डोक्याला लावला जातो. मी देवाच्या दारात एक सामान्य माणूस म्हणून आलो आहे हा भाव यामागे असतो. 2 नंबर, देवाचे चरण स्पर्श केल्याची अनुभूती. अनेक ग्रंथांनुसार मंदिराच्या मुख्य चौकटीला किंवा पायरीला देवतांचे चरण पावले मानले जाते. गर्भगृहातील मूर्तीपर्यंत प्रत्येकजण थेट जाऊन स्पर्श करू शकत नाही. म्हणूनच प्रवेशद्वाराच्या पायरीला स्पर्श करणे म्हणजे थेट देवाच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्यासारखे आहे. 3 नंबर, उंबरठा ओलांडताना नकारात्मकता दूर करणे. पायरी किंवा मंदिराचा उंबरठा हा 2 वेगवेगळ्या जगांना जोडणारा दुवा आहे. एक बाहेरील भौतिक जग जिथे चिंता, धावपळ आहे आणि दुसरे मंदिरातील आध्यात्मिक जग जिथे शांतता आहे. पायरीला नमस्कार करून आपण आपल्या मनातील वाईट विचार, चिंता आणि नकारात्मक ऊर्जा तिथे सोडतो आणि पवित्र मनाने मंदिरात प्रवेश करतो. 4 नंबर, मंदिर वास्तूला आणि कारागिरांना आदर देणे. ज्या पायरीवरून हजारो भक्त देवाच्या दर्शनासाठी जातात ती पायरी अत्यंत पवित्र मानली जाते. तसेच ज्या कारागिरांनी ते मंदिर घडवले त्यांच्या कौशल्याप्रती आणि मंदिराच्या संपूर्ण वास्तूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पायरीला वंदन केले जाते. आपल्या हाताच्या बोटांमध्ये आणि तळ हातामध्ये ऊर्जा केंद्र, एनर्जी पॉईंट्स असतात. जेव्हा आपण श्रद्धेने पायरीला स्पर्श करतो आणि तो हात आपल्या कपाळाला किंवा डोळ्यांना लावतो तेव्हा आपल्या शरीरात एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांतता निर्माण होते. म्हणूनच मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा मंदिरात जाल तेव्हा एक केवळ पद्धत म्हणून नाही तर माझा अहंकार मी इथे सोडत आहे आणि देवाच्या चरणी लीन होत आहे या भावनेने पायरीला नमस्कार करा. माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.